तर कर्जमाफी अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी। कर्जमाफी करताना जुन्या थकीत कर्जाला मुदत वाढ द्या। नवीन कर्ज देण्याचं धोरण आखा। प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडू यांनी सरकारकडे ही मागणी केली। करणार आहे जे काही धोरण स्वीकारणार आहे त्याला एकतर जुन्या थकीत कर्जदारांना तुम्ही मुदतवाढ दिली पाहिजे। मुदतवाढ देऊन नवीन कर्ज देण्याचं धोरण आखलं पाहिजे। नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला भेटलं नाही तर तो मोठी अडचण त्याच्यासाठी निर्माण होईल। आणि जी थकबाकी आपण माफी करणार आहे ते जमेपर्यंत जरी तुम्ही 30 जून सांगितलं असेल तरी मला वाटतं 31 मार्च मध्ये तरतूद झाल्याबरोबर जसं अजितदादांनी म्हटलं, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी दुःखद बातमी आता सरकारने सांगितली। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अपेक्षा होती की सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी सरकारने करणार, परंतु आता सरकारने आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही निकष व अटीच्या आधारे आता कर्जमाफी करणार। फक्त गोरगरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांची आपण कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे जिल्हे इथे निवडण्यात आलेले आहे। काही निकष व अटींच्या आधारेच हे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। कोणकोणत्या अटी व कोणकोणत्या इथं पात्रतेनुसार सरकार शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करणार हे तुम्हाला नक्कीच बघावं लागणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अपेक्षा होती की सरकार आता लेट कर्जमाफी करत असल्यामुळे इथं सरसकट शेतकऱ्यांची आता कर्जमाफी सरकार करणार आहे, परंतु झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफी करण्याची इथं पूर्णपणे सरकारने विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या अटीनुसार सरकार तुमची कर्जमाफी करणार सुद्धा तुम्हाला बघणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे, आम्ही इथं धनधान्य आणि श्रीमंत शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी देणार नाही, अजिबात त्यांचं कर्जमाफ आम्ही करणार नाही। कारण की अजिबात सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही 100% करणार नाही म्हणजे करणार नाही, फक्त गोरगरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार असं स्वतः सरकारच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलेलं आहे की गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची जिथं कर्जमाफी करणार, मग आता ते गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना सुद्धा आता कागदपत्रे लागणार आहे। ते कागदपत्रे त्यांना कोणती लागणार आहे ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही श्रीमंत असाल तरी तुम्हाला कर्जमाफी मिळणार। मग तुम्हाला आता ते कागदपत्रे कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे असणार आहे, जेणेकरून ते जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल मग तुम्हालाही देखील कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणाची इथं कर्जमाफी होणार, आता 1 लाखांची कर्जमाफी होणार की 2 लाखांची कर्जमाफी होणार की नेमकं इथं सरसकट तुमची कर्जमाफी होणार असं अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी आता दिलं। तुम्ही इथं लक्षपूर्वक बघायचं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दुःखद बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। बघा सरकार आता कर्जमाफी करणार परंतु सरसकट कर्जमाफी करणार नाही। एक पॉईंट या ठिकाणी आता क्लिअर झाला। तुम्ही जर शेतकरी असाल, शेती पिकासाठी मागील 5 वर्षामध्ये म्हणजे 2020 पासून तर 2025 पर्यंत आता सुरू आहे, तर या काही कालखंडामध्ये तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमचं नेमकं आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी मिळणार हे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय आता मंजूर करण्यात आला। बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने काही नियम आणि अटी इथं लावलेल्या आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे जाहीर करण्यात आलं। कर्जमाफीबद्दल ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आता समोर आलेली आहे। अखेर मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफी करणार यावर आता तोंड उघडलंय, हे तुम्हाला माहीतच आहे। कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केल्या। कर्जमाफी करण्याच्या अगोदर या ठिकाणी सरकारने बैठकीकार इथं बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री म्हणजेच दत्तात्रय भरणे, अर्थमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कर्जमाफीची बैठक इथं पार पडली आहे। बैठकीमध्ये तुमच्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे। संपूर्ण सविस्तर माहिती ह्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया, परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणाची कर्जमाफी करणार तर बघा, अनेक इथे शेतकरी 1 लाखांची कर्जमाफी होणार की 2 लाखांची कर्जमाफी होणार यावर सरकारने आता तोंड उघडलंय। बघा शेतकरी बांधवांनो, आता समितीमध्ये आता या 5 अटी आणि पात्रतेनुसार इथं शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आणि आता मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काय सविस्तर माहिती दिली। आपल्या राज्यामध्ये आता जवळपास इथं 90 लाख शेतकरी बांधव कर्जमाफीची वाट बघत आहे। आता जवळपास 30 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी आता बाहेर पडण्यात जाणार आहे, म्हणजे त्यांना अपात्र करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा माहिती सांगितली। आता धनधान्य शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा अजिबात इथं फायदा होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून आव्हान त्यांना देण्यात आलेलं आहे।
कोणत्या निकषाच्या आधारे आणि कोणत्या अटीच्या आधारे इथं कर्जमाफी होणार, कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी, इथं तुम्हाला वाट बघायची नाही. बघा शेतकरी बांधवांनो, इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल एक समिती नेमल्या. त्या समितीमध्ये आता 5 अटींच्या आधारे कर्जमाफी होणार. यामध्ये आता 5 अटीच्या प्रकारे इथं तुमची कर्जमाफी होणार आणि जर का तुम्ही या 5 प्रकारामध्ये बसत असाल तर तुम्ही कर्जमाफीची वाट बघू नये असं स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. मग आता या 5 प्रकारमधील शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची प्रकार आहे. त्यामध्ये आता 30 लाख शेतकऱ्यांच्या वरती इथं अपात्र त्यांना करण्यात येणार आहे. आता त्यांना कर्जमाफीचा फायनल निर्णय म्हणजे कर्जमाफी त्यांची होणार नाही असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, जास्तीत जास्त तुमचं उत्पन्न असेल म्हणजे बघा उत्पन्नानुसार तुमची कर्जमाफी होणार की नाही होणार हे त्यावरती ठरवलं जाणार आहे. गोरगरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. मग आता तुमचं उत्पन्न सरकारने लावलेल्या निकषानुसार नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला देखील वाट बघायचं नाही. तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे त्यावरून आता तुम्हाला ठरणार आहे की तुमची कर्जमाफी होणार की नाही होणार. श्रीमंत आणि धनदांडे शेतकऱ्यांचे इथं यामध्ये कर्जमाफीचा फायदा त्यांना होणार नाही. हे झाला पहिला प्रकार. त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर तुम्हाला देखील कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आता बघा 2.5 लाखाच्या वरती जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. तुम्ही कर्जमाफीची वाट बघू नये असं स्वतः आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. दुसरा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, आणि तिसरा प्रकार, चौथा प्रकार आणि 5वा प्रकार हे देखील तुम्हाला बघायचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता यासाठी लावण्यात आलेल्या जवळपास 50% शेतकरी बांधवांनी या ठिकाणी बाहेर पडण्यात जाणार आहे. कर्जमाफीचा फायदा त्यांना होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे. बघा दुसरा प्रकार म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी यामध्ये आता अपात्र होणार आहे. म्हणजेच बघा तुमच्याकडे शेतजमीन जास्त नसायला पाहिजे. तुमच्याकडे जर आता शेतजमीन जास्त असेल 10-10, 20-20 एकर आणि 30-30 एकर पेक्षा जास्त तुमच्याकडे शेतजमीन असेल तर तुम्हाला देखील कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. श्रीमंत आणि धनदांडे शेतकऱ्यांना इथं कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. ज्यांच्याकडे शेतजमीन जास्त आहे त्यांना देखील कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, हे झाले दुसरी अट. त्यानंतर बघा तिसऱ्या क्रमांकाची अट म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे रहिवासी दाखला असायला पाहिजे. बघा आता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे हे देखील त्यामध्ये अट ठेवण्यात आलेली आहे. बघा पहिली अट तुमचं वार्षिक उत्पन्न किती असते त्यावरून नुसार तुमची कर्जमाफी होणार ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तुमच्याकडे शेतजमीन किती आहे त्यावरून तुमची कर्जमाफी होणार की नाही ते देखील ठरवलं जाणार आहे. त्यानंतर बघा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी आहात का त्यावरून तुमची कर्जमाफी होणार की नाही होणार ते देखील ठरवलं जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या अटी आणि नियमानुसार तुमची कर्जमाफी होणार. त्या व्यतिरिक्त बघा आता कोणत्या 12 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये होणार हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. बघा गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, जळगाव, गोंदिया, नाशिक, नागपूर, त्यानंतर पालघर, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, तर या सर्व जिल्ह्यांची कर्जमाफी. त्यानंतर अहिल्यानगर सुद्धा यामध्ये असणार आहे. धामणगाव रेल्वे, चिखलदरा या सर्व जिल्ह्याची आणि सर्व तालुक्यांची कर्जमाफी होणार यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतजमीन तुमच्या नावे असायला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त इथं बघा तुमच्याकडे 10-20 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर कर्जमाफीचा फायदा होणार नाही. आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त असेल तरीही देखील तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. तर ही होती कर्जमाफी संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती आहे. तर अशी शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.